मित्रांनो बघू शकता ही 3,51,000 रुपयाला ह्या गायीची विक्री झालेली आहे। जबरदस्त ब्रीडिंग, जबरदस्त नियोजन आणि तुम्ही जे पंजाब हरियाणामध्ये गाय खरेदी करतात त्यापेक्षा आपल्या उत्तर मान तालुक्यातील ह्या शेतकऱ्यांनी ही कष्टातून गाय तयार केलेली आहे। नमस्कार मंडळी, मी आकाश दडस सध्या आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पाचवड अनबोलेवाडी या गावासाठी आणि खरं तर या दुष्काळी भागामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय। चक्क याच गावातील कदम म्हणून शेतकरी आहेत, त्यांची गाय जर्सी गाय आहे, तिची तब्बल विक्री झाली 3,51,000 रुपयाला या गायची विक्री झाली। नक्की ही विक्री कशी झाली, ही गाय कोणती आहे हे सगळं तुम्हाला दाखवतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। याच गावातील हे सगळे शेतकरी बांधव आहेत माझ्यासोबत, बघू शकता पाचवड अनबोलेवाडी या भागातील शेतकरी आहेत। पावसाचं प्रमाण कमी असलं तर नियोजन मात्र जबरदस्त केले। तुम्ही पंजाब, राजस्थान, हरियाणा या भागामध्ये जसं गाय खरेदी करायला जातात तस त्यापेक्षा जबरदस्त गायची या गायची क्वालिटी आहे। गाय देखील तुम्ही बघू शकता। आपल्यासोबत इथले कदम म्हणून शेतकरी आहेत, त्यांच्याशी संवाद साधतोय। दादा नमस्ते। नमस्ते। जवळ घ्या। पहिल्यांदा नाव सांगा तुमचा, पहिल्यांदा नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा, शेतकरी बांधव तुम्हाला फोन करतील अशा। ठीक आहे। नमस्कार, माझं नाव निवास कदम, राहणार अनबोलेवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा। माझा मोबाईल नंबर आहे 94 055 62 283। बोला। ओके, आता ह्या गायची जात कुठली आहे ते सांगा, सिमेस कुठलं वापरलं तेच सांगा आणि किती महिन्याची आहे ते देखील सांगा। ह्या गायची जात डेन्मार्क 40432 बुल पासून तयार झालेली ही थर्ड जनरेशनची कालवड आहे। ह्याची आई पण आणि हिची आजी पण चांगल्या ब्रीडिंग क्वालिटीच्याच गाय आहेत। त्यांचं मिल्किंग रेकॉर्ड 40+ होतं आणि आता ह्या गायची सरासरी कॅपॅसिटी 40 लिटर प्लस ह्या पहिल्या वेताला द्यायची कॅपॅसिटी 40 लिटर पेक्षा जास्त। ओके, आता जे आपण गाय तयार करत असताना जे सिमेस वापरलं त्याचा अभ्यास कुठं केला, त्यासाठी कुठले डॉक्टर होते, कुठली तुम्हाला कंपनीनं मदत केली, कुठं तुम्ही स्टडी केला ते देखील सांगा। कारण प्रजनन करतानाच लोक फसतात आणि पुन्हा दूध व्यवसाय तोट्याचा म्हणून बोंबलत बसतात। ह्या ब्रीडिंगसाठी सगळ्यात मोठं सहकार्य आम्हाला गोविंद डेअरीचे डॉक्टर गायकवाड साहेब, शांताराम गायकवाड सर यांचं सगळ्यात महत्त्वाचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या अंडरच आपण काम करून ह्या गायीची ब्रीड क्वालिटी आपल्या गोट्यावरती तयार केली। माझं शिक्षण संपल्यापासून मी कंपनीत जॉबला होतो। कंपनीचा जॉब सोडून आल्यानंतर मला माझ्या शिक्षणाचा फायदा हा झाला की मी ब्रीडिंगवरती काम करू लागलो। कारण 2016 सालापासून मी ब्रीडिंगवरती काम करतोय। आज त्या ब्रीडिंगचा फायदा आपल्या गोट्यावरती किती 10 वर्ष झालं, 10 वर्ष झालं आपलं ब्रीडिंगचं काम चालू आहे आणि ह्याचाच फायदा असा झाला की आज आपल्या गोट्यावरती 3,51,000ला ह्या गायीची विक्रमी विक्री झालेली आहे। आणि ह्या गायीची खरेदी आपल्याच भागातले प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर ब्रीडरचे अध्यक्ष संजय सालगोडे पाटील यांनी या गायीची खरेदी केलेली आहे। ओके, आता मला सांगा, हे सगळं करत असताना याच्या अगोदर तुम्ही बाहेर कुठं कुठं गेला किंवा गोविंद डेअरीच्या मार्फत तुम्ही कुठं कुठं प्रशिक्षण घेतले, काय काय कार्यशाळेत सहभागी झाला? कारण काय होतं, लोक पोरं घेतात, व्यवसाय करतात, मात्र त्याचं ट्रेनिंग घेत नाहीत आणि लोकांना असं वाटतं की दूध व्यवसाय म्हणजे चालू केलं की लगेच पैसे मिळतात। कारण अनेक अडचणी असतात, आजारी पडणं, सिमेसमध्ये गाभणं न राहणं, अशा अनेक अडचणी आहेत, आपल्याला शेतकरी बांधव विचारत असतात। ह्या गायीचं प्रशिक्षण म्हणजे आपल्याला गोविंद कामधेनू वंश सुधारणा योजनेअंतर्गतच आपल्याला गोविंदमध्ये ट्रेनिंग मिळालं। गोविंदमधून आम्हाला कंपनीनं बाहेरचं मॅनेजमेंट बघण्यासाठी आमची पंजाबला वगैरे ट्रिप काढली। त्याच्यात सुद्धा 45 शेतकऱ्यांना घेऊन आमची पंजाबला ट्रिप गेली। तिथलं मॅनेजमेंट, तिथलं नियोजन, हिथं आल्यानंतर आपण काय करायचं हे सगळं आम्हाला गोविंद डेअरीनं शिकवलं, तिथल्या सरांनी शिकवलं। काय ट्रेनिंग होतं किंवा काय प्रोग्रेस राहण्याचं काय प्रशिक्षण साधारणतः तुम्हाला मिळालं आणि तुम्हाला कसं वाटलं की आपण पंजाब, राजस्थान, हरियाणामध्ये ज्या गाय तयार होतात आपण देखील एक टॉपची गाय तयार करावी, टॉपचं सिमेस तयार करावं, असं कसं मनात आलं? आणि आपल्या भागात पावसाचं प्रमाण अधिकच कमी असल्यामुळे चारा व्यवस्थापन प्लस मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट नंतर ब्रीडिंग ह्या सगळ्या गोष्टीचा मेळ घालून आपण नियोजन केलं। मित्रांनो बघू शकता ही 3,51,000 रुपयाला ह्या गायीची विक्री झालेली आहे। जबरदस्त ब्रीडिंग, जबरदस्त नियोजन आणि तुम्ही जे
पंजाब हरियाणामध्ये गाय खरेदी करतात त्यापेक्षा आपल्या उत्तर मान तालुक्यातील ह्या शेतकऱ्यांनी ही कष्टातून गाय तयार केलेली आहे. ही गाय कशी तयार केली, काय नियोजन वापरलं, कसा अभ्यास केला, या सगळ्या संदर्भाचे आता आपल्याला उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत इथले काही मार्गदर्शक आहेत, त्यांच्याशी संवाद साधतोय. आपल्यासोबत गोविंद डेअरीचे सर आहेत, ज्यांनी हे सगळं नियोजन केलं. सर नमस्ते. हा नमस्कार. आज जर पाहायला गेलं ना की आज मान तालुका जर पाहिला तर मार्च एप्रिल पासूनच म्हणजे पाण्याचा दुष्काळ होतो. पण अशा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये श्रीनिवास अप्पासो कदम म्हणजे तरुण वर्गाने या दुग्ध व्यवसायामध्ये म्हणजे काय करू शकतात याचं एक ताजं आणि जिवंत उदाहरण जर पाहिलं तर निवास अप्पासो कदम यांनी अगदी सुंदर प्रकारे की आज जर पाहिला तर प्रत्येकाचा विवो असतो की पंजाब, बेंगलोर, हरियाणा या ठिकाणी म्हणजे काय केलं पाहिजे. परत त्यांनीच दुग्ध व्यवसाय किंवा ब्रीडिंगवर काम का केलं पाहिजे असं एक स्वप्नवर अशी बाळगणारे गोविंद डेअरीचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी वंशसुधार योजनेच्या माध्यमामधून आपल्या स्थानिकच्या लोकांना, आपल्या सातारा जिल्ह्यातील लोकांना एक चांगल्या पद्धतीचं ब्रीडिंगवर जर काम केलं तर एक चांगल्या पद्धतीचे आपले सुद्धा बेंगलोरला किंवा पंजाबला गाई जावं या हेतूने आज कुठतर म्हणजे आज ही गाय आज विक्रमी किमतीने म्हणजे 3,51,000ला म्हणजे ब्रीडर असोसिएशनचे अध्यक्ष जे आहेत संजय सालगुडे पाटील यांनी 3,51,000 रुपयाला आपल्या मान तालुक्यातली म्हणजे गाय त्यांनी विक्री केलेली आहे. तर पाहू शकता की आज निवास कदमांनी आज 10 वर्ष झालं ब्रीड घेणं वगैरे काम केलेलं आहे. जे काय ब्रीडिंगचे छोट्या मोठ्या गोष्टी असतात किंवा वंशावळी जे काय कुठलं बूल वापरलं पाहिजे किंवा ब्लड सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठल्या गायींना कुठलं सिमेंट भरलं पाहिजे ह्याचं व्यवस्थित टेक्निकल नॉलेज दिल्यानंतर डेअरीनं त्यांनी चांगल्या प्रकारे त्याचा म्हणजे फॉलोअप घेऊन. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. गोविंद डेअरीची अशी टीम आहे का डॉक्टरांची किंवा कसं त्यात किती शेतकऱ्यांची तुम्ही निवड केली किंवा कसा अभ्यासक्रम? आता आमच्याकडे जर पाहिलं ना तर 100 ब्रीडर फार्मर आहेत की एक म्हणजे प्रत्येक गोट्यावर काय होतं प्रत्येक गावामध्ये आहेत ना की एक चांगले लोक म्हणजे ज्यांना ब्रीडिंग बद्दल नॉलेज आहेत अशी 100 लोकांची आम्ही एक निवड केलेली आहे आणि त्यांना काय दिलं जातं की कुठलं सिमेंट भरलं पाहिजे. जसं की आज आपण एकाच गाईला तोच बुल भरल्यानंतर म्हणजे जे काय आजाराचं प्रमाण किंवा बाकीच्या काही गोष्टी ज्या आजार वगैरे होतात तर तो दूर करण्यासाठी आणि गायींचे जेनेटिक बदल करून आपण आपल्या भागामध्ये सुद्धा 50 लिटरच्या गायी कशा तयार झाल्या पाहिजेत ह्या हेतूने म्हणजे ह्या ब्रीडर फार्मरचं म्हणजे आपण स्थापना करून गोविंद वंश सुधार योजनेच्या माध्यमातून चांगल्या जातीवंत कालवडीचं सिमेंट भरून आपण म्हणजे शेतकऱ्यांच्या दारामध्ये अशा कालवडी निर्माण केलेल्या आहेत. एक अशा पद्धतीनं आमचं कामकाज चालतंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर पाहिलं ना की आज जे गोविंद डेअरी अंतर्गत सिमेंट सेवा दिली जातं तर त्याच्यामध्ये काय माहिती आहे का की प्रत्येक शेतकऱ्यांना त्या सिमेंटच्या मूळ किमतीपेक्षा त्याच्यामध्ये सबसिडी देऊन म्हणजे कमी किमतीमध्ये कसं शेतकऱ्यांना म्हणजे हे सिमेंट पुरवलं जाईल तर त्या हेतून आपण म्हणजे ह्या वंशसुधार योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ब्रीडिंगसाठी आपण मार्गदर्शन केलेले आहे. मग मार्गदर्शन करताना किसन ॲग्रोचं म्हणजे सुद्धा असेल त्याच्यामध्ये योगदान असेल की कुठलं ब्रीड म्हणजे खाद्य वापरलं पाहिजे अगदी विल्यापासून ते 2 महिन्या 21 दिवसानंतर स्टार्टर असेल, ग्रोवर असेल, हिपर असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे काय ब्रीड हे होते खाद्य होते त्यांचं पण मोलाचं योगदान आहे. म्हणूनच आज या गाईचं स्ट्रक्चर जर पाहू शकताय तुम्ही अगदी सुंदर म्हणजे तिचं जर बघलं तर कासेचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रेंथ कशी आहे, तिचं बॉडी वेट कसं आहे, BCS कसं आहे या सगळ्या गोष्टीचं जेव्हा आपण म्हणजे एखाद्या गायीची जर किंमत ठरवायची म्हणलं तर त्या सगळ्या अंगाचं म्हणजे काय केलं पाहिजे आपण अभ्यास केला पाहिजे, तिचं निरीक्षण केलं पाहिजे की बाबा हिचे 2 सडामधील अंतर किती आहे, काशीची रचना कशी आहे, हुप स्कोर कसा आहे, सगळ्या गोष्टी जर बघला तर तुम्ही वडचं जर बघला लेमनेसचा वगैरे स्कोर कसा आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण काय केलं माहिती आहे का अशी बुलची निवड केलेली आहे. त्या बुलची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याबद्दल नॉलेज दिल्यामुळं आज अशा आपल्या भागामध्ये कालवडी निर्माण झालेली आहे. त्याचं जर श्रेय जर द्यायचं म्हणाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट निवास कदमांना द्यावा लागेल. का तर सर्वात महत्त्वाची गोष्ट 10 वर्षापासून त्यांनी ब्रीडिंगवर काम केलेलं आहे. फक्त आम्ही मार्गदर्शन आणि त्यांना जे काही सिमेंट सेवा गोविंद डेअरीनं म्हणजे उपलब्ध करून दिलं पण खरं कष्ट यांचं आहे. व्यवस्थापन केलं त्यांनी मार्गदर्शनामुळं आज इथपर्यंत पोहोचलेत. मी अशी अपेक्षा करतोय की आज त्यांच्या दुसऱ्या पण 17-18 कालवडी आहेत याच्यापेक्षाही 50-60 हजार रुपयानं विक्रमी दरानं जातील 4 लाखापर्यंत. तर मला असं एवढं बोलायचं होतं फक्त. आता साधारणतः किती दूध देईल किंवा काय? आज बघा ना हिची जर ब्रीडिंग रेकॉर्ड जर बघलं तर तिची आई असेल आजी असेल 40 लिटर पर्यंत होत्या. कुठल्या पण गाईला आपण बुल भरताना आहे ना तिच्या क्षमतेनुसार आपण त्यांना मार्गदर्शन केलेले. आज जे भरलेले डेन्मार्क तिला याचे ABS हल्कचं भरलेलं आहे तर कमीत कमी 40+ म्हणजे 45+ म्हणजे दूध ती गायीनं पहिल्या वेतामध्ये दिली. म्हणजे ही गाय नाही कालवड आहे
पहिल्या वेतामधली. तर जेव्हा मी ते आता विणार आहे तर कमीत कमी 40-45 लिटर तर दूध देणार ती पहिल्या वेतामध्ये. आपल्यासोबत किसान ॲग्रो जे पेंडीचे फीड आहे त्याचे सर आहेत. सर नमस्कार. तुमचा काय यामध्ये यामध्ये रोल आमचा असा राहिला आहे, कारण की सुरुवातीला निवास कदमांचं अभिनंदन यांच्या गोट्यावरती गेली 10 वर्ष झालं ते ब्रीडिंगवरती काम करत आहेत. आपण जर ब्रीडिंगवर बोलायचं झालं तर तुम्ही जर सिमेन्स तुम्हाला माहीत असेल तर आता मी एवढं ते जस्ट टाईप केलं गुगलवरती 40-432 याचे बुल डेन्मार्कचा, तर त्या बुलच्या याने 19,548 वर्षाचं दूध दिलेलं आहे. म्हणजे ते जनरेशन म्हणजे तिचं वर्षाचं दूध झालं त्याच्या बुलच्या आईचं. तर ही गाय तुम्ही आता दुधासंदर्भात डॉक्टरांशी बोलत होता, तर ते दुधासंदर्भात बोलताना ही गाय अगदी 50% धरलं तरी 10,000 वेताचं दूध ती देणार आहे. 10,000 एका वेताचं दूध ते कॅल्क्युलेशन आपण 305 दिवसाचं करतो. 305 दिवस दूध देते गाय, 2 महिने आपल्याला सोडावं लागते. या बजेटनं आपण ते वेताचं दूध 10,000 होणार आहे. ह्या बेसवर हे झालं. आणि ह्याच्यात आपला पशुखाद्याचा रोल असा होतोय, सुरुवातीला 3 महिने यांनी दूध सकाळी 3 आणि संध्याकाळी 3 6 लिटर दूध पाजले 3 महिने. 3 महिन्यानंतर यांना आपलं मार्गदर्शन केलं, जंताचे डोस दिले. नंतर पहिले 6 महिने जंताचे डोस दिले जातात प्रत्येक महिन्याला. 6 महिने लिक्विडमध्ये जंताचे डोस दिले जातात. जंताचा डोस दिल्यानंतर आपला 1 नंबरचा गोपाल म्हणून प्रोडक्ट आहे, तो पहिले 3 महिने ते 6 महिन्यापर्यंत आपण वापरायचं आहे. ते पावशेरचं प्रमाण आहे, ते सकाळ पावशेर संध्याकाळ पावशेर, त्याच्यामुळं वासराची ग्रोथ होत जाते. त्याच्यात बरोबर आपण जंताचा डोस बी दिला जातो, कारण की लहान वासर असताना माती चाटणे हे होणे, त्याच्यातून जंत बऱ्यापैकी पोटात जातात. आणि जे चांगलं तुम्ही खायला द्याल ते जंतच खातात, त्याच्यामुळे त्याच्यात वाढ होत नाही. त्यांना महत्वाचं म्हणजे जंताचा डोस दिला हा त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं ग्रोथ चांगली होते. त्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांना गोरज म्हणून दिलं 6 ते 12 महिन्यापर्यंत. त्याचं काय वासराची वाढ चांगली केली जाते. वासराची वाढ चांगली केल्यानंतर वेट चांगलं होतं, त्याचं वेट चांगलं झालं. आणि जे अंतर्गत वाढी म्हणजे गर्भाशयाची पिशवी वगैरे असेल त्याची वाढ, त्याच्यात जे घटक लागतात ते घटक आपण दिलेले असतात, त्याच्यामुळे त्याची वाढ चांगली होती. 12 महिन्यानंतर आपण तिला प्रभा चालू केला. आपलं प्रभा म्हणून हे परची पेंड असते, प्रभा चालू केलं. साधारण त्यांनी 12व्या महिन्यात ती कालवड भरलेली आहे. 12व्या महिन्यात भरली, 13व्या महिन्यात वय तिचं 13 असताना 13व्या महिन्यात 14व्या महिन्यात भरली कालवडी. 14व्या महिन्यात भरली म्हणजे तिला जी अंतर्गत वाढ, तिचा बॉडी वेट 300 किलो वेट झालं होतं तोपर्यंत. 300 किलो वजन झालं होतं. म्हणजे तिला पूरक आहार जे तिच्या वजनासाठी लागणार आहे त्या वजनाच्या आहारानुसार तिचं वजन तसं झालं. 350 किलो वजन झाली, लावण्यास योग्य झाली. ती लावण्यास योग्य झाल्यानंतर आज तिचं वय 24 महिने आहे. आज 9वा महिना तिचा संपत आलाय. ह्या पद्धतीनं त्यांनी संगोपन केलं. त्या संगोपनाच्या ह्याच्यावरती जास्त तब्येत बी तशी आहे आणि यांचं महत्वाचं संगोपन छान आहे. आज त्यांनी नोकरी सोडून त्यांचा वडिलांचा पूर्वपात व्यवसाय होता. आज मान तालुका म्हणजे पूर्ण दुष्काळी, पाणी कमी. आता सुद्धा मी आल्यानंतर ते म्हणले 2 तास हे बोर चालतं आणि 2 तास ते बोर चालतं. 2 तासातनं म्हणजे 2 तासातनं पाणी येतं आणि 200 लिटर पाणी येतं. ते 200 लिटर ह्या 200 लिटर ह्या बोरवर भागवायचं, 2 तासानं त्या बोरवर भागायचं. इतकी वाईट परिस्थिती पाण्याची असताना या वाईट परिस्थितीत आज त्यांच्या गोट्यावरती जवळजवळ 35 ते 40 लिटरच्या गायी आज गोट्यावरती आहेत. तुम्ही पाठीमागं बघू शकता त्या गायी आहेत आणि त्यांचं ब्रीडिंगवर काम आहे. त्यांचा वडिलांचा सुरुवातीचा डेअरी व्यवसाय पूर्वपात. डेअरी व्यवसायाबरोबर हे सातारला नोकरीला होते. माझा जवळजवळ त्यांचा संबंध गेली 15 वर्षापासून संबंध आहे. वडिलांच्या बरोबर संबंध, यांच्या बरोबर संबंध. पण यांनी व्यवसाय नोकरी सोडली आणि ह्या व्यवसायात वडिलांच्या बरोबर आले. वडिलांच्या बरोबर डेअरी व्यवसायात आज त्यांचं संकलन बी 2,500-3 हजार लिटर संकलन आहे. बाहेर संकलन बी करतात. शेतकऱ्यांना मार्गदर्शन यांचं होतं. परवा यांची आमची माती आमची माणसं मध्ये मुलाखत पण झाली. एक उत्कृष्ट गोटा कसा तयार करायचा ह्या बेसवर त्यांचं मार्गदर्शन म्हणजे मुलाखत झाली. एक शेतकरी मानदेशी दुष्काळी भागातला शेतकरी कसा प्रगती करू शकतो आणि कशा पद्धतीने वाटचाल करू शकतो या पद्धतीने यांची मुलाखत झालेली आहे. ते पण आहे. धन्यवाद. मित्रांनो बघू शकता अजूनही काय आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत. नमस्ते, मी रोहिदास कदम. बोला. आज आपण निवास कदम अर्थात तो माझा सक्का पुतण्या आहे. माझे मोठे बंधू आप्पासाहेब कदम यांनी 30 वर्षापूर्वी हा डेअरी व्यवसाय, दुधाचा व्यवसाय चालू केला. आणि माझा पुतण्या निवास कदम तो सातारला नोकरीला होता. ही नोकरी सोडून त्यानं लक्ष घातलं ह्या दुधाच्या व्यवसायामध्ये. आणि स्वाभिमानाची गोष्ट अशी की तो माझ्या घरातला आहे हा भाग वेगळाच, पण मनात जर जिद्द आपण ठेवली, मला काहीतरी निर्माण करायचं आहे, आज या तरुण पिढीसमोर एक चांगला आदर्श त्यानं घालून दिलेला आहे. मी जिद्द ठेवली
तर मी खडकावर सुद्धा एक चांगल्या प्रकारचं पीक घेऊ शकतो हे त्याने सिद्ध केलं. दुसरी गोष्ट, आता यासाठी हे सगळे गोविंदचे डॉक्टर असतील किंवा किसान ॲग्रोचे चव्हाण साहेब ह्या सर्वांनी त्यासाठी मार्गदर्शन केलंय की दुष्काळी भाग आमचा पारंपरिक दुष्काळी भाग जिथं डिसेंबरपासूनच पाण्याची कमतरता निर्माण होते, पण तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवरती कठीण काळामध्ये मात करून माझा पुतण्या आणि माझा बंधू या सर्वांनी यावरती काम केलं आणि त्या प्रकारचं काम करत असताना त्या पहिलंच अतिशय मोलाचं असं यश मिळालेलं आहे. डेन्मार्कची गाई त्यांनी तयार केली ब्रीडपासून, आधुनिक ब्रीड वापरलं आणि हे आधुनिक ब्रीड वापरून आज तिची विक्रमी दरानं, महाराष्ट्रातल्या मी म्हणेन विक्रमी दरानं त्यांनी विक्री केलेली आहे 3,51,000 या किमतीला. आणि दुसरा भाग असा की वेळोवेळी परवा त्याची सह्याद्री वरती मुलाखत झाली आणि या मुलाखतीमध्ये त्यानं बऱ्याचशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे. दुष्काळी भाग असून सुद्धा आपण काय करू शकतो. अर्थातच या सर्वांसाठी या गोविंद ॲग्रो गोविंद डेअरीचे संचालक मालक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचं उर्फ बाबा यांचं मोलाचं मार्गदर्शन, यांचं मोलाचं सहकार्य आणि त्यांच्या पूर्ण टीमचं सहकार्य, पूर्ण टीमनं केलेले मार्गदर्शन हे या सगळ्यांचं हे यश मिळालेलं आहे. त्याच्या कष्टाची पोचपावती आज त्याला मिळालेली आहे. आणि म्हणूनच मी एवढंच म्हणेन की या दुष्काळी भागातल्या तरुण मुलांनी त्याच्यापासून काहीतरी शिकणं गरजेचं आहे. व्यवसाय करता येतो, व्यवसायाची वृद्धी काय करता येते, ती कशावरती अवलंबून असते, आपल्या मनातली जिद्द. नाहीतर मान तालुका दुष्काळी आहे, शासन आम्हाला काय देत नाही, यावरती विसंबून न राहता जर स्वकष्टानं स्वतःच्या जिद्दीनं उभं राहायचं ठरलं तर कुणालाही ते शक्य आहे. फक्त त्यासाठी हार जीत असते प्रत्येक व्यवसायामध्ये, यश अपयश असतं, ते पचवावं लागतं. इतकं सहजासहजी यश मिळत नाही. ते पचवण्याची ज्याची कपॅसिटी आहे तोच फक्त यशस्वी यामध्ये कुठल्याही व्यवसायामध्ये असेल. तो गाईच्या व्यवसायामध्ये यशस्वी झाला, दुधाच्या व्यवसायामध्ये यशस्वी झाला, कारण ती त्याच्याकडं कपॅसिटी आहे. कसली कपॅसिटी आहे? यश अपयश पचवण्याची, अपयश पचवण्याची कपॅसिटी त्याच्याकडे आहे. आणि म्हणून त्या जिद्दीनं आज त्याच्या गोट्यामध्ये जवळजवळ 37 गायी या हायर ब्रीडच्या तयार केलेल्या आहेत, टॉप ब्रीडच्या तयार केलेल्या आहेत. हे त्याचं यश आहे. हे त्याच्या पाठीमागं त्याचं कष्ट आहे, पूर्ण कुटुंबाचं कष्ट आहे. आणि म्हणून आज हे यश ते मिळवू शकले. आणि त्याच्याच मार्गदर्शनाखाली मी सुद्धा एक दूध कलेक्शनचा व्यवसाय चालू केला. थोड्या दिवसात आमचाही नियोजन आहे की या प्रकारचं ब्रीड आणि या प्रकारचा गायींचा गोठा तयार करायचा. माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे, तो सुद्धा या व्यवसायामध्ये उतरलेला आहे. सध्या फक्त तो कलेक्शन करतोय. काही दिवसात आपण पण त्याच्या मार्गदर्शनाखाली, निवास कदमच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचं नवीन आधुनिक ब्रीड तयार करून एक विक्रमी दुधाचं उत्पन्न स्वतःचं तयार करण्याचा आमचा मानस आहे. मित्रांनो, खरं तर हे सगळं खूप कष्ट आहे आणि पाणी नसताना देखील या शेतकऱ्यांनी कोणतीही कारणं दिली नाहीत, नोकरी सोडली आणि 10 वर्ष तब्बल ब्रीडिंग यावर अभ्यास केला, सातत्याने काम केलं आणि त्याचंच हे यश आहे. 3,51,000ची विक्री. आपल्यासोबत बिजवडीतले उद्योजक आहेत. दादासोबत चर्चा करूया. नमस्ते. पाहुण्यांकडे आलाय, काय वाटतं? पाहुणे म्हणजे सगळ्या व्यवसायात काम केलंय, पुणे केलंय, मुंबई केलंय, सगळे व्यवसाय केले आणि सगळ्या व्यवसायाचा अनुभव आहे. पाहुण्यांबद्दल काय सांगता? पाहुणेचं महत्वाचं ते त्यांचं कष्ट आहे. त्यांनी कष्ट केलं म्हणून हे उभं राहिले. त्यांना त्यांची सुरुवात आहे ती गाय, त्या गायपासून. ती गाय माझ्या बसली आहे. मी त्यांना दिली होती ती गाय पहिली 65,000 रुपयाला काहीतरी दिली होती मी त्यावेळेला. पण तिला 6-10 वर्ष होऊन गेली असतील. हा, दूध कमी होतं की दर कमी होते, सगळं होतं, पण ती दुधाला खूप चांगली होती. आणि ते सांगतायत की ही सगळे गोतावळा आहे ते तिचाच आहे. हा, तिचीच वंशावळ आहे सगळी. आणि ते कसं आहे, ते दुसरं काहीच करत नाहीत. म्हणजे दुसरं म्हणजे काम म्हणजे काम. ज्या वेळेला काम असतं त्यावेळेला कामच करतात. इतर वेळी म्हणजे त्यांचं जास्तीत जास्त गाई आणि शेती, दुधाचा धंदा आहे त्यांचा. दूध धंदा हेच करतात. आणि लय काय सांगण्यापेक्षा असली गाय आम्ही पहिल्यांदाच बघतोय आता. हा, पण इथं आपल्यातलं आता आपल्यात इथं बघतो का नाही तर लाईव्ह अशी गाय कोणाची नाही. 5 फूट उंचीची गाय आहे, माझ्या उंची एवढी गाय आहे. आणि एवढी मोठी गाय कुठं बघितली नाही. आणि त्यांनी कष्ट केले म्हणूनच हे सगळं जमले. ते कुठं डेअरीवाल्यांनी, किसान ॲग्रोवाल्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं, काय चारा काय नको.
लागतं एकामेकाला असं सांगावं, माहिती घ्यावी लागते आणि त्यांच्या कष्टाला सलामच म्हणजे. दादा विशेष म्हणजे इकडे पहिल्यावर आहे असं वाटत नाही नाही ना तिथनं आल्यानंतर हकीकत गाई दिसती बाहेर आलो हकीकत गाई दिसती म्हणलं ही किती वेळ त्याची असर कोणा नक्की पण ती माग एकदा आणि 24च महिन्याची 24 महिन्यात आपल्यात फळत नाही त्या गाया बरोबर हा गाभणच राहत नाही ती यांची 24 महिन्यात आता यायला झाली काय म्हणजे पण चांगलं दूध त्यांचं जर म्हणणं आहे की 40-45 लिटर गॅरंटेड देणार आहे त्याच्यामुळे आता आपल्याला सांगतात 100% सांगता येत नाही पण दूध जास्ती दिली हे नक्की आहे म्हणजे चांगलं दिल दूध चांगले काय इकडं पाणी नाही काय नाही तरी देखील नाही ते काय करतायत बरं का आता नाही ना अभ्यास कसा आहे ज्या वेळेला पिकतं त्या वेळेला ती खरेदी करतायत आता हे भात वगैरे बघितलं तुम्ही त्यातलं आमच्यातलं बी काहीतरी असतं आम्ही त्यांना म्हणतो बाबा आमचं नाही हा स्टोरेज करून ठेवतायत त्यांचा मग मुरघासाचा खड्डा आहे काय कुठेतरी तिथं पाठीमागे खड्डा आहे मोठा म्हणजे ते 100-200 टन 2 वर्षाचं नाही पण 1 वर्षाचा चारा एका वेळेला ती करायला होती ती त्याच्यामुळे त्यांना त्रास होत नाही परत त्याच्यासाठी थोडं भांडवल बी लागतंय कष्ट बी लागतंय ते महिना ती बसतच नाही ज्या वेळेला सीझन येतो त्यावेळेला ते बसतच नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुधाचं चाऱ्याचं नियोजन ते भरपूर असतं आणि ते मी बघतो म्हणजे जवळ बघतो कष्ट बघतो आणि त्यांच्या कष्टाचं चीज झालं एवढं नक्की. धन्यवाद. तुमची ओळख सांगा मी व्यवसाय करता ते देखील सांगा. मी बिजवडी गावचा आहे माझं नाव विजय भोसले माझा व्यवसाय पहिल्यांदा शेतीच होता दुधाचा होता परत आम्ही वाळूचा व्यवसाय पुण्याला केला हॉटेलचा व्यवसाय आता चालू आहे फलटणला आहे पुण्यात बी केला आता खडी व्यवसाय करतोय बिजवडीमध्ये. मुलगा वकील झाला हा मुलगा वकील आहे हर्षद विजय भोसले तो वकील आहे पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात प्रॅक्टिस करतोय आणि मुलगी माझी मानसी UPSCचा अभ्यास दिल्लीत करते आता. मित्रांनो बघू शकता हे सगळं नियोजन केलंय आता तुम्हाला विशेष म्हणजे हे गाय बघितलं असेल चला मागचा गोटा दाखवूया आणि कदम सरांचा तुम्हाला स्क्रीनवर मी नंबर टाकतो ज्यांच्या काय अडचणी असतील त्यांनी डायरेक्ट फोन करायचा आणि फोन करताना माझी विनंती आहे जर तुम्हाला खरीच माहिती असेल तर फक्त फोन करा नाहीतर उगं टाइमपास म्हणून फोन अजिबात करू नका. आणि हे बघा हे त्यांचा गोटा आहे जबरदस्त नियोजन आहे बघा आता हे पावसाळ्याचा महिना आहे त्यांनी इकडं कालवडे आहेत आणि हे बघा 1 मिनिट दादाला विचारूया दादा इकडे या ही सगळं गोटा बघा गोट्याचं नियोजन बघा गायी बघा गायी सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील कशा पद्धतीने हे सगळं नियोजन आहे. आता इकडं ही साधी पण गाय आहे ही खिलार जर्सी गाय असली तर ही बघा गाय कसली क्वालिटी आहे अगदी बैलासारखी शर्यतीच्या बैलासारखी तिची शिंग आहेत आणि चपळपणा सुद्धा बघू शकता आपली म्हणजे लक्ष्मी जी म्हणतात ते सुद्धा त्यांनी ठेवलेले आहे कारण आपल्याकडं गोमूत्र पाहिजे असतं त्यासोबत बाकीच्या तुपाला वगैरे कर्नाटकी खिल्लारी आहे पण स्पीड बघा स्पीड तिचा चप्पळपणा बघा इकडं ह्यांचं ही सगळा गोटा आहे ह्या सगळ्या कालवडी देखील आहेत आणि तुमच्यासाठी आपण काय करणार आहे एक दादांची फक्त दूध व्यवसायाच्या संदर्भातली एक वेगळी मुलाखत नंतर एक 15-20 दिवसात आपण डबल शूटिंग करून एक वेगळी मुलाखत घेणार आहे त्यात राहिलेले प्रश्न तुम्ही आता काय करा ज्यांचे प्रश्न आहेत ज्यांच्या अडचणी आहेत त्यांनी कमेंट 100% करा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न टाका त्यासोबत जरी काय अडचण असेल तरी आपला युट्यूबचा नंबर दिला जातो त्यावर तुम्ही फोन करा मात्र तुम्ही बोललं पाहिजे आणि आपले जे प्रश्न आहेत त्याची उत्तर आम्ही 100% पोहोचवू मग आणि त्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि खूप भारी वाटलं की आपल्याच मान तालुक्यातील त्यातली त्यात उत्तर मान तालुक्यातील ह्या शेतकऱ्याची 3,51,000ची ही गाय आहे ही तुम्हाला गाय बघायला मिळेल जी विक्री झाली आणि खूप भारी वाटतंय की आपल्या भागातली लोक कष्ट करतात मी देखील माझी ओळख तुम्हाला अनेक वेळा मी सांगितली नाही मी देखील बारामतीला पुणे विद्यापीठातून BJ बॅचलर ऑफ जर्नलिझमची पत्रकारितेची डिग्री केलेली आहे सोलापूर विद्यापीठातून MJ केलेलं आहे मलाही मुंबई पुणे या ठिकाणी पत्रकारितेतल्या क्षेत्रात जॉब मिळालेत हे सगळं सोडून मी गावाकडे थांबलोय कारण गावाकडल्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय आपण गेली 6 दिवस दिल्लीमध्ये सुद्धा वार्तांकन केलं त्यासोबत वारी केली अनेक गोष्टी प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी मी आत्ता 5 मिनिटापूर्वी हॉस्पिटलमधनं सलाईन लावून इथं पोचलेलो आहे त्यामुळं तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी शेअर करा त्यासोबत आपली एक कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.